श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या चरित्रातील अशी एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुमचे डोळे भरून येतील आणि स्वामींवरचा तुमचा विश्वास अजून दृढ होईल. स्वामी नेहमी म्हणतात, तू फक्त कर्म कर, फळाची काळजी मी बघून घेईन. पण कधीकधी आपण आपल्या कर्माचा अहंकार बाळगतो आणि तिथेच आपण चुकतो. एकदा अक्कलकोटमध्ये एक खूप मोठा पंडित आला. त्याला आपल्या ज्ञानाचा खूप गर्व होता. त्याला वाटायचं की माझ्यासारखं शास्त्र कोणालाच कळत नाही. तो स्वामींच्या दर्शनाला गेला खरा, पण मनामध्ये श्रद्धा नव्हती. फक्त स्वामींची परीक्षा घेण्याची वृत्ती होती. स्वामी एका झाडाखाली बसले होते. त्या पंडिताने विचार केला की जर हे खरंच भगवान असतील तर त्यांनी न सांगता माझ्या मनामध्ये काय चालले ते ओळखावं. आणि तो लांब उभा राहून स्वामींकडे पाहत राहिला. स्वामींनी त्या पंडिताकडे एक कटाक्ष टाकला आणि ते जोरात हसले. स्वामी एकाएकी ओरडले, अरे, पोथी वाचून देव मिळत नाही, देव मिळवण्यासाठी हृदय साफ असावं लागतं. पंडित एकदम दचकला. त्याला समजलं की स्वामींनी त्याच्या मनातील विचार ओळखले आहेत, पण तरीही त्याचा अहंकार पूर्ण गेला नव्हता. स्वामींनी त्याला जवळ बोलावलं आणि त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवला. हात ठेवताच त्या पंडिताला साक्षात ब्रह्मांड दिसू लागलं. त्याला जाणीव झाली की ज्या ज्ञानाचा तो गर्व करत होता ते स्वामींच्या चरणापाशी काहीच नाही. त्याचे डोळे उघडले आणि तो स्वामींच्या चरणी साष्टांग दंडवत घालू लागला. मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला काय समजते बरे? जोपर्यंत आपल्यामध्ये अहंकार असतो तोपर्यंत आपल्याला खरी शक्ती मिळत नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शनसुद्धा हेच सांगतं. शरण जा. जेव्हा आपण आपलं सर्वस्व स्वामींच्या चरणी अर्पण करतो तेव्हाच ब्रह्मांड आपल्यासाठी काम करायला सुरुवात करतं. जर तुमच्या मनामध्ये शंका असेल तर यश लांब जाईल, पण जर तुमच्या मनात पूर्ण विश्वास असेल तर स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी उभे राहतील. स्वामी समर्थांची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रोज स्वामींचे नामस्मरण करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.